बाबा गेल्या काही वर्षात हम्म. आपल्या शहरामध्ये विकास कितपत झालेला आहे? आता पाय विकास भाऊ चांगला झालेला आहे. तरी रस्त्यांची अवस्था, पाण्याची, जवळ गाव इतके चांगले रस्ते कोणाचेच नाहीये, कोणत्याच गावचे नाहीये. फार वाड्यावाचकरण डांबरीकरण झालेलं आहे. आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? आता नगरपंचायतीचे इलेक्शन लागलेले आहेत. मग आता नगरसेवकाच्या अध्यक्षपदासाठी हा आता तुमचे जे उमेदवार आहेत हा त्यापैकी काय वाटतं बा कोणता उमेदवार निवडून येईल? हे पहा ज्याचं त्याचा भाग्याचा विषय आहे. ज्याच्या नशिबात राजयोग असत तो येईल. तरी एक अंदाज आपला अंदाज काय असा राजा परत होणे नाही झालाय नाही आणि पुढे होणे नाही की ज्याने कोरोनाच्या काळापासून अख्खा देश सांभाळा. काय काय कामं केली होती करोनाच्या काळामध्ये? अरे बापरे काय काम कोणती कामं नाही केली हे सांगा ना. हा हा कोविड सेंटर चालवली, नाकाबंदी केली, प्रत्येकाची काळजी घेतली गावातल्या नागरिकाची आणि रात्रंदिवस अगदी ही काळजीच घेतली त्यांनी. पाहिजे ती सेवा पुरवली. तिथं त्या पेशंटच्या जेवणाची व्यवस्था केली, त्याला औषधाची व्यवस्था केली, त्याला सगळं व्यवस्थित म्हणजे ट्रीटमेंट दिली. गावात कोविड सेंटर चालू केलं होतं. हो कोविडमध्ये काय या गावासारखी सुविधा कुठंच करण्यात नाही आली. हा चांगली सोय ठेवली. चांगले नागरिकांना चांगल्या प्रकारचे जीव लावतात, प्रेम देतात, दुसऱ्याच्या सुखदुःखात उभे राहतात. नगराध्यक्ष म्हणजे आपले सत्यजित पाटील कदम. तुम्ही बसले बाजाराचं डांबरीकरण झालंय, इथं गुडघे इतकं चिखल होत होता, याचं डांबरीकरण झालं. आज तुम्ही स्वच्छ जागेवर बसले. स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिका किती सतर्क राहते? अरे भाऊ नंबर मिळाले त्यांना महाराष्ट्रामध्ये 1 नंबर. हा? महाराष्ट्रामध्ये स्वच्छताचं 1 नंबरचं पारितोषिक घेतलेलं आहे. काही आता योजना असतात सरकारी योजना, हम्म. त्यांचा नागरिकांपर्यंत पाठपुरावा व्यवस्थित करतात का? मग सगळं पारदर्शक कारभार आहे. नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे? एकदम भारी, एकदम चांगली प्रतिमा. जनसंवाद कसा आहे? एकदम अगदी हसून खेळून जनसंवाद आहे त्यांचा मस्त. कोणाच्या मनात काय नसतं काय नसतं, सगळे एकमेकांसंग प्रेमाने वागतात, प्रेमाने राहतात. ते सुद्धा लोकांच्या सुखदुःखामध्ये लगेच सामील होतात. हा हे अंडर गटरची सुद्धा सोय झाली. आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय विकास पाहू इच्छिता? आता काय काय विकास व्हायला पाहिजे? काय विकास आहे आज भरपूर झाला, आता अजून काय पाहिजे बो. आता काय करायला पाहिजे नवीन? आता ती काय माझ्या डोक्यात काही तशी आयडिया नाही आपल्याला. तुम्हाला काय वाटतं नवीन विकास काय व्हायला पाहिजे आता काय अद्याप व्हायचं? विकासा व्यतिरिक्त? इथं एकच होय ना, सगळे रस्ते हे गेली तर आऊट झाली तर काही लोक चार- आदळायचे तर आता 4 वर्ष प्रशासकीय राज होतं हम्म. नगरपालिकेचं, नगराध्यक्ष कोणी नव्हते. हम्म. त्याच्या आधीच्या काळात काही विकास झालाय का? झालं एक असं त्याच्यामुळे काय सांगायचं मला आता. प्रामुख्याने काय मुद्दे आहेत नेमके? आता काय विकास व्हायला पाहिजे? काय रस्ते बिस्ते पाणी कसं येतं पाणी तुम्हाला? व्यवस्थित एकदम स्वच्छ पाणी एकदम येतं? स्वच्छ पाणी येतं. गटारींच्या अंतर्गत गटारी? गटरी स्वच्छ आहे, तसं काय अडचण नाही तिची. विकासाच्या दृष्टीने जर बघायचं असेल ऑलरेडी या गावामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, जमिनीचा प्रश्न मिटलेला आहे, शाळेंचा काही प्रश्न ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून शाळा सुरू आहेत. आता शहरातील रस्त्यांची परिस्थिती कशी आहे? शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती सध्याला चांगली आहे मुळात म्हणजे, पण जे शहराच्या बाजूला जे गावठण जर तुम्ही जर सोडलं तर ते सगळ्या गावठाणांमध्ये रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. कारण की आता जर ऊसाच्या गाड्या वगैरे जरा जे जड वाहतूक आहे ही शहराच्या आजूबाजूला रस्ते खराब आहेत, पण शहरामध्ये याच्या अगोदर रस्ते चांगले होते. ही जी भुयारी गटार योजना आलेली आहे, या भुयारी गटार योजनेमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही सगळेच रस्ते उकरलेले व्यवस्थित क्लिअर करून द्यायचे. आता त्यांनी हा एक रस्ता नवीन नगर परिषद ते बाजारतळ हा रस्ता आता त्यांनी केला, काल त्यांनी ते रिप्लेटर लावलेले. आता प्यायच्या पाण्याची अवस्था कशी आहे? प्यायचं पाणी कसं येतं? स्वच्छ येतं, गढूळ पाणी येतं? पाणी येतं. आता कसं आहे की आम्हाला या नगरपालिकेमध्ये वाढीव पाणी योजना 2018च्या दरम्यान लागली. ते कागदपत्र मी तपासलेले आहेत आणि वाढीव पाणी योजना लागल्यामुळं प्रत्येक माणसाला पाणी व्यवस्थित या ठिकाणी मिळतं.
आणि ती जबाबदारी नगरपालिकेची. मुळात नगरपालिकेचे तत्व जे आहेत की नगर विकास रचना विभाग आहे, त्यांनी पाणी दिलं पाहिजे, घरांचा प्रश्न मिटला पाहिजे आणि आरोग्याचा प्रश्न हे नगरपालिकेच्या मूलभूत ढाच्यामध्ये आहे. जर आपण नगरपालिकेचा कोड ऑफ कंडक्ट जर बघितलं व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये ह्या सुखसुविधा माणसाला दिलं पाहिजे म्हणून नगरपालिकेची निर्मिती आहे. आता इथं ग्रामपंचायत नाही, इथं नगरपालिका आहे, म्हणून प्रत्येकाला पाणी व्यवस्थित मुबलक येतं आणि त्याचा कारभार पण पाण्याचा चांगला आहे. फक्त एवढंच आहे की रोटेशनमध्ये आपल्याला पाणी मिळतं, कुणाला सकाळी 4ला, दुपारी 3ला अशा पद्धतीचं मिळतं. म्हणून प्रत्येक माणसाला पाण्याचा प्रश्न, आणि विशेषतः पाण्याहून तुम्हाला सांगतो, आमच्या भागामध्ये नोकरदारांची संख्या जास्त वाढली, कारण इथं पाणी चांगलं मिळतं, जागा राहायला चांगली मिळते, लाईटचा प्रश्न मिटलेला आहे आणि बाकीचे राहण्या शांतता असल्यामुळं इथं लोक राहतात, म्हणून पाण्याचा प्रश्न नाही असं महत्त्वाचा वाढला. 4-5 वर्षापासून प्रशासकीय अधिकारी या नगरपालिकेवर आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला गावचं काय घेणं नाही. आज इथं करील, उद्या बदली, सरकारनं बदली, शासनाने केली तर तो दुसरीकडे जाऊ शकतो. त्याला गावचा विकास झाला पाहिजे असं काही तो बांधील नाही, त्याचा पगारात काही खोट नाही. 4-5 वर्षापासून या गावातले रस्ते अतिशय खराब झाले, कारण गावात 5 वर्षापासून काही कामच झालं नाही. आणि प्रशासकीय बॉडी, स्थानिक बॉडी जर नगरपालिकेवर आली तर गावातले रस्ते वगैरे त्यांना चांगले करावे लागतील. पाणी, पिण्याच्या पाण्याचा इथं काही प्रॉब्लेम नाही. पाणी मोळा डॅममधून पाणी आलेलं आहे, अतिशय चांगलं पाणी या शहराला मिळतं आहे. बाकी मग लाईट, दवाखाना, इथं ही व्यवस्था स्थानिक बॉडी असली ती थोडं लक्ष देते. बस, अजून काय सांगा. आणि स्वच्छतेविषयी कसं आहे नगरपालिका कितपत स्वच्छता लक्ष अतिशय देते? चांगली. नगरपालिकेच्या घंटागाड्या आहे, अतिशय शहर स्वच्छ आहे. देवळाली शहर स्वच्छ आहे अतिशय. आता स्वच्छ आहे आणि पहिले स्वच्छ होतं. आपल्या बाजारपेठा कशा आहेत, नगरपालिका कितपत त्या मेंटेन नाही, आता हे बाजारपेठ, हे रोड सोडून गाव देवळाली प्रवरा आहे, हायवे बाजूला राहिले. इथं काय फार बाजारपेठ फार मोठी आहे असं काही नाही. शहर मोठं आहे पण बाजारपेठ इतकी व्यवस्थित नाही आहे. इथं ठराविक व्यापारी आहेत. बाजारपेठची व्यवस्था, त्याला कसं आहे, आता कारखाने चालू आहे, कारखान्याचे लेबर आले त्याच्यामुळं थोडंसं चलती आहे. बाकी कारखाने बंद झाल्यावर इथं काय फार येणे, साईटला गाव असल्यामुळं. ज्येष्ठांसाठी काही सुख सुविधा आहे का आपल्याकडे, नगरपालिकेने काही केलेलं आहे का? खास ज्येष्ठांसाठी फार सुविधा नाही आहे तशा, पण ते झाल्या पाहिजे. एक अपेक्षित काय आपल्याला, काय व्हायला पाहिजे? एक ज्येष्ठांना एक त्यांच्या करमणुकीचं साधन किंवा बैठकीची व्यवस्था त्यांची झाली पाहिजे ज्येष्ठांकरता. उद्यान असेल, हा, उद्यान नाही आहे अजून इथं, स्विमिंग पूल नाही आहे, उद्यान नाही आहे, ती झालं पाहिजे. तर स्थानिक बॉडी आल्यानंतर ते होईल. गेल्या काही वर्षात आपल्या शहरामध्ये विकास कितपत झालेला आहे? तसं आता शहरामध्ये विकास चालू आहे, पण त्या गतीने नाही. विकास होणं गरजेचं आहे गावात बऱ्यापैकी अजून तरी. आता प्रशासकीय काळ चालू होता, 4 वर्ष निवडणुका नव्हत्या झाल्या, त्या काळात काही विकास झालेला आहे का आपल्या गावात? प्रशासकीय काळात तसे बॉडी असली तर लक्ष देते. बरोबर. प्रशासकीय काळात कोणी लक्ष देत नाही, किंवा नगरसेवक वगैरे जर असतील आपण त्यांना मुद्दे मांडू शकतो. प्रशासकीय काळात कुणाशी बोलायचं ती समस्या आहे. ज्यावेळेस बॉडी होती, नगरसेवक होते, नगराध्यक्ष होते, त्या काळात काही रस्त्यांची किंवा पाण्याची काही कामं वगैरे झाली होते का? हो, त्यावेळेस कामं झालीत, बऱ्यापैकी चांगली झालेली आहेत. प्रशासकीय काळात कामं म्हणजे ठप्प आहेत, कुठंच कामं झालेली नाही. रस्ते बंद आहेत, जे झालेले नाहीत कामं, आणि पाण्याच्या वगैरे योजनांची पण कामं कुठं एवढे व्यवस्थित झालेले नाही. आता येणारे जे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, नेमकी त्यांनी कोणत्या कोणत्या कामांवर पहिले भर दिला पाहिजे? तर पुढील काळात तरी यूथ या नात्याने मला असं वाटतं की गावाचा विकास हा महत्त्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी, भ्रष्टाचार वगैरे जर असतील तर ते थोडेसे बाजूला राहिले तर चांगले. देशाचा विकास होत असेल तर विकास काम होणं गरजेचं आहे. आता एक युवा व्यावसायिक म्हणून हा. आता नगरपालिका कितपत सहकार्य करते इथं व्यावसायिकाला? तसं जर बघितलं तर चांगले, तसं काही गावात काही तसं प्रॉब्लेम नाही, सहकार्य आहे आणि व्यवस्थापन पण चांगलं आहे, त्यामुळे काही असा प्रॉब्लेम नाही. स्वच्छतेचं कसं करते नगरपालिका? जोपर्यंत बॉडी होती तोपर्यंत स्वच्छता वगैरे चांगली होती,
जेव्हापासून प्रशासक आहे तेव्हापासून जरा प्रॉब्लेम आहे. स्वच्छता वगैरे जे बाथरूम वगैरे आहेत किंवा नाल्या वगैरे आहेत, इतकं प्रॉपर असं लक्ष नाही. ओके. म्हणजे प्रामुख्याने त्यांनी पहिले त्या गोष्टी सुधारायला हा, पाहिजे. त्या गोष्टी कडे पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. पण पुढचं काय असेल. हॉस्पिटल वगैरे कशा सुविधा आहेत आपल्याकडे? हॉस्पिटल वगैरे चांगले आहेत. पाणी जे आहे पिण्याचं पाणी ते पण एकदम म्हणजे स्वच्छ आणि चांगलं आहे. विकास काही प्रमाणात झाला, काही प्रमाणात राहिलेला आहे अजून विकास. बरं, अपेक्षित काय आहे आपल्याला आता जे अपेक्षित महत्वाचा रस्त्याचा प्रश्न आहे आणि नगर परिषद सरकारी दवाखाना व्हायला पाहिजे, शाळा व्हायला पाहिजे, क्रीडांगण व्हायला पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं विरंगुळ केंद्र पाहिजे आणि गावात उद्योगधंदे नाही, हे ह्या गोष्टी अपेक्षित आहे. पाण्याचा प्रश्न कसा आहे इथं? पाण्याचा प्रश्न चांगला, पाणी रोज येतं, पाण्याची काय आणि अडचण नाही. याच्या आधी जे बॉडी होती हा. किंवा जे नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात काय विकास कामं झालेली आहेत का? झालेली आहे ना. जसे की काय काय कामं झालेली आहेत? त्यांच्या काळात न होणारे शेतावरचे जाणारे ते रस्ते झालेले आहे, ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण झालेलं आहे आणि भुयारी गटार योजनेचं महत्त्वपूर्ण काम झालेलं आहे.